खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत वेगळीच जवसाची चटणी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर जवसाची चटणी बनवण्यासाठी आपण जवस घेतलेत, मस्तपैकी स्वच्छ निवडून पाकडून घेतलेत। आता या गरम कढईमध्ये घालून आपण मस्तपैकी याला भाजून घेऊ। असे छान पैकी थोडे खमंग भाजायचे। आता थोडेसे भाजत आले की 2 चमचे तीळ घालू। तिळाने एक मस्त टेस्ट येते। आता तीळ आणि जवस छान पैकी असे भाजून घेऊ। तडतड असे उडतायत बघा, कलरही चेंज झालाय, मस्त दिसतायत जवस। आता हे आपण काढून घेऊ। आता यामध्ये मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ भाजून घेते। याने पण एक मस्त अशी वेगळीच टेस्ट येते या चटणीला। अशी खमंग भाजायची बरं का, मस्त खरपूस अशी भाजून घेतली ना छान लागते चटणी। बघा कशी मस्त दिसते डाळ। तर ही वेगळं मी अशी ताटामध्ये काढून घेते। आता आवडीप्रमाणे लाल मिरची घालू। सुक्या लाल मिरच्या मी अगदी थोड्याशा घातल्यात, कारण लहान मुलांना म्हाताऱ्या माणसाला ही चटणी खाता यावी म्हणून। तुम्हाला आवडतील तशा तुम्ही ह्या मिरच्या घ्या। मस्त भाजून झाल्या, काढून घेऊ। तर आता मी कढीपत्त्याची पानं घेते। तर ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलीत। तर त्याला मी कढीपत्त्याला ना आपल्याला मस्त असं कडक भाजून घ्यायचं, पाणी सुकवायचं। जर तुमच्याकडे अशा अगोदरच धुवून घेतलेला कढीपत्ता असला ना तो पटकन भाजेल, तो घेतला तरी चालेल, सुक्का कढीपत्ता। आता हा कढीपत्ता भाजून झाला, काढून घेऊ। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अगोदर कढीपत्ता, मिरची आणि हरभऱ्याची डाळ वाटून घेऊ। चवीपुरतं मीठ घालू। ही आधी का वाटायची, कारण ही थोडीशी कडक असते ना डाळ, तर म्हणून आधी वाटून घेतली। बघा मस्त थोडीशी बारीक झाली आहे बघा, छान दिसते डाळ। अशीच थोडी वाटून घ्यायची एकदा, कारण जवस लवकर वाटल्या जातात आणि मग डाळ वाटली नाही जात, म्हणून आधी डाळ वाटून घ्यायची, कढीपत्ता, मिरची, डाळ आणि मग जवस आणि तीळ। ते एकदम मऊ असतात ना, लगेच वाटल्या जातात। थोडासा लसूण घालू, लसणाने पण छान चटणीला एक मस्त वास टेस्ट येते ना। आता वाटून घेऊया। बघा किती छान सुगंध येतोय चटणीचा। आणि बघा ही कशी वाटली, मी एकदम अगदी पावडर नाही केली, थोडीशी अशी जाडसर ठेवली आहे चटणी, म्हणजे मस्त लागते। आता मस्तपैकी आपली ही चटणी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।